वर रामदासभाई, पण बऱ्याचदा राज्यात वेगवेगळी सरकार आली, पण मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये। नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागतो या रस्त्यावरून प्रवास करताना। पण तुम्ही आणखी एक म्हणालात की युती तोडण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत रवींद्र चव्हाणांचे। असं काय घडलंय की तुम्हाला असं वाटतंय की ते युती तोडू शकतात किंवा मिठाचा खडा युतीत टाकू शकतात? मला सगळ्या गोष्टी आता उघडपणे बोलायच्या नाहीत। मी शिवसेनेचा एक जबाबदार नेता आहे। या सगळ्या गोष्टी मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय भागवत साहेब यांना जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी सविस्तर दिलेल्या आहेत। मी सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे बोलेन, चर्चा करून घेईन आणि मग आम्हाला आवश्यकता वाटली तर ते पत्र मी आपल्या मीडियाकडे देईन। मग आपल्याला कळेल की ह्याचे कारनामे काय काय आहेत ते कोकणामध्ये। तुम्ही याबद्दल भाजप हायकमांडला सुद्धा पत्र लिहिल्याचं म्हणताय, सरसंघचालकांना सुद्धा पत्र लिहिलंय, त्याची कुठली दखल घेतली गेली आहे का? त्याला काही प्रतिसाद आलाय का त्या पत्राला? माझं पत्र पाठवून 15 दिवस झाले, अजून त्याचं उत्तर मला आलेलं नाही। मी वाट पाहतोय। ठीक आहे। आता त्यांनी तुम्हाला थेट इशारा दिलाय रवींद्र चव्हाणांनी, तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही आणि हिम्मत असेल तर समोरून बोला असं थेट आव्हान दिलंय। त्यांच्याशी तुम्ही कुठली चर्चा करणार आहात का किंवा त्यांना काही तुम्ही आव्हान करणार आहात का किंवा बोलणार आहात का? रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची। आणि रामदास कदम तर थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील, त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाही। पण तो एक मंत्री आहे आणि मंत्र्यांनी कशी भाषा वापरावी याचं भान त्याला नाही। याची दखल ज्येष्ठ नेते त्यांची घेतील ना, घेतील की। ठीक आहे। दोघेही तुम्ही महाराष्ट्रातले प्रतिष्ठित नेते आहात, त्यामुळे सामोपचाराची आणि सुसंवादाची भाषा तुमच्या दोघांमध्ये राहील ही अपेक्षा करूया। धन्यवाद रामदासभाई, तुम्ही TV9 सोबत हा संवाद साधलात त्यासाठी।